अर्थात परत एकदा सगळ्यांच्या मनात एक भीती आहे। आजूबाजूच्या इमारतीची ही दृश्य आपण बघतोय, बघा कशा प्रकारे हे सगळं नुकसान झालेलं आहे। डोंबिवलीचा हा रोड आहे, सगळ्या प्रकारची दुकानं आहेत इथे। म्हणजे या दुकानांना बसलेला हादरा बघा, म्हणजे या इमारतींना बसलेला हादरा बघा। काही रहिवासी इमारती पण आहेत, काही गाड्यांचे शोरूम देखील इथे, ज्याला देखील मोठा हादरा बसला। यावरनं लक्षात येतंय की या स्फोटाची तीव्रता काय असावी, कशा पद्धतीने हा स्फोट झाला असावा। आणि परत एकदा या स्फोटानंतर 2016च्या घटनेची आठवण होते, कारण तेव्हा देखील अशाच प्रकारे सबंध डोंबिवली हे हादरलं होतं। डोंबिवली एका केमिकल बॉम्बवरती आहे याबद्दलची चर्चा देखील करण्यात आलेली होती, पण झालं काहीच नाही। आज पुन्हा एकदा तिथल्या एका केमिकल कंपनीत बॉयलरचा झालेला स्फोट आणि त्यानंतर निर्माण झालेली ही सगळी परिस्थिती उघड्या डोळ्यानं बघण्याशिवाय प्रशासनासमोर म्हणा किंवा तिथल्या स्थानिकांसमोर म्हणा दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे। कारण जी घटना घडली आहे ते वास्तव आहे, जो परिणाम दिसून येतोय ते देखील वास्तव आहे, आणि आता जे लोक यामध्ये जखमी झालेली आहेत ते देखील वास्तव आहे। कारण यापूर्वीचं वास्तव चित्र 2016 मध्ये देखील तिथल्या जनतेने अनुभवलेलं होतं। असं असतानाही इथल्या कंपन्यांना इथून का स्थलांतरित करण्यात आलं नाही, हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। अशा एक नाही तर 10 ते 15 केमिकल कंपन्या डोंबिवली MIDC फेज 1 आणि 2 मध्ये आहेत। आणि इथे ह्या केमिकल कंपन्यांमध्ये केमिकलचं प्रोडक्शन करत असताना, हे केमिकल तयार करत असताना सुरक्षा नॉर्म म्हणजे सेफ्टी नॉर्म्स फॉलो केले जातात का, सुरक्षा नियम जे ते पाळले जातात का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। जर ते पाळले गेले नाहीयेत, त्यातनं मानवी चुकीतनं हा स्फोट झालाय का, यांत्रिक चुकीतनं हा स्फोट झालेला आहे का, हा नंतर तपासाचा भाग आहे। पण त्याची परिणामकारकता जी आहे ती आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो की कशा प्रकारे त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या इमारतींना त्याचा हादरा बसला अक्षरशः। याबद्दल बोलूयात, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आपल्या बरोबर आहेत। डॉक्टर श्रीकांत शिंदेजी, पहिला प्रश्न